पण पाहतो अध्यक्ष महोदय, मनुष्य प्राणी जे आहे हे घर नसलं तर राहू शकतो का? राहू शकतो. फुटपाथवर किती जण राहतात. घर नसलं तरी वर्षानुवर्ष तो जगू शकतो. रस्ता नसला वेळ लागेल, त्याची प्रगती जास्त होणार नाही, पण तो मरणार नाही. पण एक लक्षात ठेवा अध्यक्ष महोदय, आपण सगळ्यात महत्वाचं काय असेल जगण्यासाठी? हवा, ऑक्सिजन. ऑक्सिजन गंभीर चर्चेत तुम्ही वाट नका लावून. तुम्ही बोलणारा माझ्यानंतर मला असं वाटतं. फक्त मी तुमचं नाव घेत नाही, महाराष्ट्राला माहित पडेल की कोणी बोललं, कॉमेंट केली. नाव घेऊन माझ्या सहकार्याचं मी हे करत नाही, बदनामी करत नाही, पण तुझं सिरियसली घ्या. अध्यक्ष महोदय, ऑक्सिजन म्हणजे हवा काही मिनिटं जरी नाही असली, काही मिनिटच ना, तरी मृत्यू होऊ शकतो, होतोच. दुसऱ्या नंबरवर येतं पाणी. 4 दिवस 5 दिवस दिवस काही दिवस बगर पाण्यापासून मनुष्य जगू शकतो. आणि त्यानंतर अन्न येतं, अन्नापासून महिने जगू शकतो. म्हणून ऑक्सिजन किंवा हवा ही प्रदूषित नसणे, आता पर्यावरणाचा विषय होईल, परंतु ती एक जीवनावश्यक सगळ्यात महत्वाचं आहे. त्यानंतर 2 नंबरवर जीवन जगण्यासाठी लागत असेल तर पाणी. काही दिवसात जर आपण पाणी पिलो, काही दिवसानंतर मृत्यू होऊ शकतो. अन्नापासून आपण महिना पण काढू शकतो. म्हणून पाण्याचं महत्व जे आहे ते फक्त अध्यक्ष पाणी मिळतं आपल्याला प्यायला, आपण जे पाणी पितो म्हणजे आपण खूप चांगलं जीवन जगतो, पण आपल्याला पाणी मिळत आहे. मग ते क्यूअर वगैरे येतं की कुठून तरी नदीतून, तिथं तो पाणी घाण पाणी पिऊन राहिला, ते पाणी मिळतं ना प्यायला. विहिरीतून पाणी असतं, कूपनलिकेतून असतं, क्षारयुक्त असतं, प्रदूषणयुक्त असतं, नदीचं पाणी पिलं जातं. आणि जे फार भाग्यवान आहेत, फार भाग्यवान, त्यांना नळाचं पाणी मिळतं. ते सगळ्यात भाग्यवान माणूस की त्याला नळातलं पाणी मिळतं. पण आता नळातलंही पाणी कोणाला कसं मिळतं, कारण मी सुधीर भाऊचे पॉइंट बिलकुलही रिपीट करणार नाही, एकही पॉइंट रिपीट करणार नाही. पाण्याची भीषणता, पाण्याची आजची परिस्थिती, पाण्याची ज्या योजना आहेत त्यांची परिस्थिती काय आहे, पाणी लोकांना कसं मिळतं, टँकर किती लागलेले आहेत, विहिरी किती कोरड्या पडलेल्या आहेत, जलस्रोत किती प्रदूषित झालेले आहेत, आणि किती दिवसाला लोकांना पाणी मिळतं, किती किलोमीटर माता भगिनींना पाण्यासाठी वन फिरावं लागतं. ही सगळी दाहकता जी आहे ती सुधीर भाऊंनी आपल्या भाषणामध्ये मांडलेली आहे. त्यामुळे मी त्याचं विश्लेषण किंवा त्याचा उहापोह करणार नाही. माझा पाण्याबद्दलचा अतिशय भावनात्मक आणि